हॅलो फ्रेंड्स, बायोलॉजी मॅग्निफाईडमध्ये तुमचं सगळ्यांचं परत एकदा स्वागत आहे. आजचं लेक्चर रिप्रोडक्शन इन प्लांट्स या टॉपिकच्या लास्ट पॉईंटवरती राहणार आहे, ज्याचं नाव काय आहे, पोस्ट फर्टिलायझेशन इव्हेंट्स. मी तुम्हाला लास्ट लेक्चरला बोलले होते की या टॉपिकनं या पॉईंट नंतर आपण काय करूयात, टॉपिक टेस्ट देऊयात, बरोबर की नाही. टॉपिक टेस्ट देऊयात असं म्हटले होते. आणि आपला जो जेनेटिक इंजिनिअरिंग आहे, जेनेटिक इंजिनिअरिंग अँड जिनॉमिक्स, याच्यावरती सुद्धा मी टॉपिक टेस्ट देणार बोलले होते, बट ती अजून मी अपलोड केली नाही. का केली नाही त्याचं कारण आहे, हे लेक्चर स्टार्ट करण्याच्या अगोदर आपण थोडेसे पॉईंट डिस्कस करूयात किंवा मला तुमच्याकडून काही सजेशन्स हवेत. आता आपण काय करतोय, पॉईंट वाईज क्वेश्चन्स देतोय, कशाला, प्रॅक्टिससाठी, बरोबर की नाही. त्याच्याऐवजी मला काय वाटतंय की टॉपिक टेस्ट काय आहे, आपली टॉपिक टेस्ट, किंवा याला आपण काय म्हणूयात, मॉक टेस्ट, टॉपिक वाईज मॉक टेस्ट घ्याव्यात का, हा माझा विचार होता. आणि पॉईंट वाईज क्वेश्चन्स न देता आपण सगळे अगोदर पॉईंट वाईज डिस्कस करूयात, जे येऊन गेलेत ते क्वेश्चन्स, त्याच्यामधून काय क्वेश्चन राहतील ते, आणि मी तयार केलेले क्वेश्चन्स, किंवा एखाद्या रेफरन्स बुकमधून मी एखादा क्वेश्चन घेतला असेल तर अशा आपण काय करूयात, मॉक टेस्ट कम टॉपिक टेस्ट असं देऊयात का, हा माझा विचार होता. मग छोटासा 2 ते 3 मिनिटाचा व्हिडिओ बनवूयात, त्याच्यामध्ये त्या टेस्टबद्दल इन्फॉर्मेशन असेल, त्याच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मी टेस्ट प्रोव्हाइड करेन, तिथंच तुम्हाला आन्सर की सुद्धा मिळेल. आणि या फॉर्मॅटमध्ये आपल्या टेस्ट द्याव्यात का, हा माझा विचार होता. तुमचे सजेशन्स मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये कळवा, आपण त्याच्यानुसार मग घेऊयात. मग त्याच्यामध्ये ही टेस्ट रेडी आहे, बट मी ती अपलोड केली नाही, कारण मला ह्याच्याबद्दल तुमचे सजेशन्स हवेत. आणि मग त्याच्यानंतर रिप्रोडक्शन इन प्लांट्सवरचे सुद्धा आपण टेस्ट कंडक्ट करूयात. बघा तुम्हाला काय वाटतं याच्याबद्दल. आणि आजचं लेक्चर मग आता आपण स्टार्ट करूयात. फर्स्ट क्वेश्चन काय बघूयात, विच वन ऑफ द फॉलोइंग इज अ नॉन एंडोस्पर्मिक सीड. CET 2015चा क्वेश्चन आहे, बरोबर. मग ऑप्शन्स दिलेत, सनफ्लावर, कोकोनट, ग्राउंडनट आणि व्हीट. बघा आता आन्सरला तर टिक केले ऑलरेडी, ग्राउंडनट. बघा मग आता आपण याच्यावरती डिस्कस करूयात. आपल्याला माहिती आहे की 2 प्रकारचे सीड आहेत, एक काय आहे, नॉन एंडोस्पर्मिक. आता नॉन एंडोस्पर्मिक सीड म्हणजे काय रे, आपल्याला माहिती आहे की एंजिओस्पर्म मध्ये ट्रिप्लॉइड सेल जी काय आहे, तुमचा एंडोस्पर्म आहे. एंडोस्पर्म हा काय असतो, तयार होतच असतो, बट काही स्पेसीजमध्ये किंवा काही प्लांट स्पेसीजमध्ये काय होत असतं, तर हा जो एंडोस्पर्म आहे तो एम्ब्रिओ डेव्हलपमेंटच्या वेळी काय होतोय, एम्ब्रिओ डेव्हलपमेंटच्या वेळी म्हणजे पूर्णपणे एम्ब्रिओ डेव्हलप होऊन तुमचं सीड फॉर्म होईपर्यंत हा एंडोस्पर्म काय केला जातो, कंझ्युम केला जातो, टोटली कंझ्युम केला जातो, म्हणजे प्रेझेंट राहणार नाही, कुठं सीडमध्ये तुम्हाला एम्ब्रिओ दिसणार नाही. मग याला काय म्हणतो आपण, नॉन एंडोस्पर्मिक किंवा एक्स अल्ब्युमिनस सीड्स म्हणतो, बरोबर. मग ज्याच्यामध्ये काय नाहीये, अल्ब्युमिना नाहीये किंवा एंडोस्पर्म नाहीये, असे सीड्स. आणि दुसरे कसे असतात, एंडोस्पर्मिक सीड्स किंवा काय म्हणतो आपण, अल्ब्युमिनस सीड्स, बरोबर. अल्ब्युमिनस सीड्स किंवा एंडोस्पर्मिक सीड. मग याच्यामध्ये काय असणार आहे, एंडोस्पर्म असणार आहे. मग याच्यामध्ये काय होतं, एंडोस्पर्म हा एम्ब्रिओ डेव्हलपमेंटच्या वेळी टोटल कंझ्युम केला जात नाही आणि सीडपर्यंत पर्सिस्ट राहतो, म्हणजे याच्या सीडमध्ये काय असतो, एंडोस्पर्म असतो. असे एंडोस्पर्मिक किंवा अल्ब्युमिनस, त्याच्यामध्ये अल्ब्युमिना आहे. मग आता याचे एक्झाम्पल्स बघायचे आहेत आपल्याला, जे खूप महत्त्वाचे आहेत. एक्झाम्पल्सवरतीच क्वेश्चन येतोय आणि हा सुद्धा तसाच क्वेश्चन आहे. मग एंडोस्पर्मिकचे एक्झाम्पल बघूयात काय आहेत, कॅस्टर आहे, त्याच्यानंतर सनफ्लावर आहे, कॅस्टर आहे, सनफ्लावर आहे, त्याच्यानंतर कोकोनट आहे, कोकोनट आणि तुमचे सिरियल्स. आता सिरियल्समध्ये काय काय, सिरियल्समध्ये बघा याच्यामध्ये आपल्याला बुकमध्ये मला वाटतं 2च एक्झाम्पल दिलेत, मेज आणि काय दिलाय तुमचा, व्हीट दिलाय, बरोबर की नाही. पण सिरियलमध्ये ज्वार सुद्धा येतो, लक्षात घ्या. सिरियलमध्ये ज्वार आहे, बाजरा आहे, बार्ली आहे, हे सगळ्या गोष्टी सिरियलमध्ये येतात, तर ते सुद्धा व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. मग म्हणायचं नाही की ह्याच्या बाहेरचं एक्झाम्पल आला, हा वर्ड खूप इम्पॉर्टंट आहे. सिरियल्स म्हटलंय म्हणजे याच्या मधले सगळे तुम्हाला यायला पाहिजेत, कारण तुम्ही बॉटनी शिकताय, राईट. आता तुमचे कशाचे एक्झाम्पल्स राहिले, आपले नॉन एंडोस्पर्मिक किंवा एक्स अल्ब्युमिनस सीड्सचे एक्झाम्पल राहिले. मग याच्यामध्ये बघा नॉर्मली पल्सेस आहेत, बघा पी आहे, ग्राम आहे, त्याच्यानंतर बीन आहे, ग्राउंडनट आहे. हे एक्झाम्पल कशाचे झाले तुमच्या, एक्स अल्ब्युमिनस किंवा नॉन एंडोस्पर्मिक, आणि हे कसे आहेत, एंडोस्पर्मिकचे. मग हे व्यवस्थित एक्झाम्पल्स करायचे. इथं काय विचारले, नॉन एंडोस्पर्मिक, मग त्याचा एक्झाम्पल काय, आन्सर काय आहे, ग्राउंडनट, म्हणजे ऑप्शन नंबर सी तुमचा आन्सर आहे. हे पाठच करायचं, याला ऑप्शन नाही. याच्यावरून एखादा क्वेश्चन आला तर तुम्हाला कंपल्सरी आला पाहिजे. हातातला क्वेश्चन आहे, सोपा आहे. नेक्स्ट क्वेश्चन घेऊयात, सोपा आहे. इन एंजिओस्पर्म्स ड्यूरिंग डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रियो द सस्पेन्सर सेल
सेल्स डेव्हलप्स फ्रॉम डॅश. CET 2015चा क्वेश्चन आहे. आणि क्वेश्चन्स काय काय दिलेत बघा, ऑप्शन्स बघा, ऊसपोर, इंटेग्युमेंट, एंडोस्पर्म अँड कॉटिलिडॉन्स. राईट. मग आता याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की तुमचा जो झायगोट असतो तो झायगोट काय करतो, जेव्हा झायगोट कसा फॉर्म होणार आहे, मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट काय होतं, फ्यूज होणार आहे. मेल आणि फिमेल गॅमेट फ्यूज होऊन काय होतं, तुमचा झायगोट तयार होतो, बरोबर की नाही. आणि हा झायगोट काय करतो, झायगोट स्वतः याच्या भोवती काय करतो, वॉल फॉर्म करतो आणि ह्याच्यामध्ये याचं कन्वर्जन, कुणाचं, झायगोटचं कन्वर्जन कशामध्ये होतंय, ऊसपोर्समध्ये होतंय. कशामध्ये होतंय, ऊसपोरमध्ये तुमच्या झायगोटचं कन्वर्जन हे होतं. आता हा ऊसपोर परत काय होतं बघा, ऊसपोरचं काय होणार आहे, डिवायडेशन होणार आहे. आणि या ऊसपोरचं डिवायडेशन कशामध्ये होतं, तुमच्या बेसल सेल्स. आणि या बेसल सेल्सलाच काय म्हणतात, सस्पेन्सर. मग या कशा असतात, लार्ज बेसल सेल्स कशा आहेत, लार्ज, किंवा यालाच काय म्हणतात, सस्पेन्सर सेल्स म्हणतात. आणि या कुठं असतात, तुमचा हा जो मायक्रोपायलर एंड आहे इथं खाली असतात. कुठं असतात, मायक्रोपायलर. बघा हे असं स्ट्रक्चर आहे, हे लार्ज बेसल सेल आहे आणि याच्यावरती असं, आता हे नंतर ऑक्टंट असतं, 8 सेल्स असतात अशाने, हे मायक्रोपायलर एंड आहे, बरोबर की नाही. हां, हे असं मायक्रोपायलर एंड आहे. तर याच्यामध्ये हे काय असतात, सस्पेन्सर असतात किंवा बेसल सेल असतात. आणि स्मॉल अपायकल सेल किंवा त्याला काय म्हणतात, स्मॉल अपायकल सेल्स असतात, स्मॉल अपायकल सेल्स. आणि त्याला काय म्हणतात, एम्ब्रियोनल सेल्स. काय म्हणतात त्याला, एम्ब्रियोनल सेल्स. हे दोन गोष्टी लक्षात ठेवा. ऊसपोरचं डिवायडेशन लार्ज बेसल सेल्स म्हणजे सस्पेन्सर सेलमध्ये होतं आणि स्मॉल अपायकल सेल्स म्हणजेच एम्ब्रियोनल सेल्समध्ये होतं. आणि विचारलंय काय बघा, सस्पेन्सर सेल डेव्हलप्स फ्रॉम, मग कुणामधून झाले, याच्या मधल्या ऊसपोरमधून झाले, बरोबर. आपल्याला आन्सर मिळालं ऑप्शन नंबर ए. आता इंटेग्युमेंट्स म्हणजे काय, टेस्टा आणि टेगमेन. मग इंटेग्युमेंट्सला सीडमध्ये कन्वर्ट केल्यानंतर आउटरला काय म्हणतात, टेस्टा, आणि इनर इंटेग्युमेंटला काय म्हणतात, टेगमेन म्हणतात. आता एंडोस्पर्म तर तुम्हाला माहिती आहे ट्रिप्लॉइड टिश्यू आहे आणि कॉटिलिडॉन्स हे याच्यानंतर डेव्हलपमेंट झाल्यानंतर तयार होतात. म्हणजे इथं तुम्हाला सस्पेन्सर सेलचा आन्सर काय मिळाला, ऊसपोर. नेक्स्ट क्वेश्चन घेऊयात बघा, तो 2015चा होता, हा 2017चा आहे. बघा मी का याच्यावरती भर देते, थोडंसं मॉडिफिकेशन करून परत तसेच प्रश्न विचारतायत, त्याच पॉईंट्सवरती विचारतायत. बघूयात. द सस्पेन्सर ड्युरिंग द डेव्हलपमेंट ऑफ अन एंजिओस्पर्म एम्ब्रिओ इज फॉर्म फ्रॉम. आत्ताच आपण बघितलं होतं कशापासून, बेसल सेल्सपासून, लार्ज बेसल सेल्सपासून तयार झाले, किंवा त्याला काय म्हटलं होतं, सस्पेन्सर सेल. मग बघा याच्यापासून म्हणजे असं दाखवलेलं की लार्ज बेसल सेल आणि याच्यानंतर हे ऑक्टंट, अशा 8 सेल्स तयार होते, याला ॲक्च्युली सस्पेन्सर म्हणतात. आणि याच्यापासूनच हे काय झालं, ही बेसल सेल, ह्या पूर्ण सुरुवातीला बेसल सेल असतात, खालची एक मोठी होती आणि हे ऑक्टंट तयार होतं आणि म्हणून, किंवा त्याला काय म्हणतात, बेसल सेल्स. आता अपायकल सेल माहिती आपल्याला, हे लार्ज होते आणि अपायकल सेल स्मॉल होते. जनरेटिव्ह सेल हा याचा आहे का ऑप्शन नाही, हे कुठलं आहे, मेल गॅमेटमधलं. आणि एम्ब्रिओनल सेल हा याचा ऑप्शन असू शकत नाही, कारण ह्या सगळ्या सेल्स ह्या एम्ब्रिओमधल्याच आहेत. तर करेक्ट आन्सर काय आहे तुमचं, बेसल सेल्स. नेक्स्ट क्वेश्चन घेऊयात. CET 2019मध्ये विचारला गेला होता. आयडेंटिफाय द फॉल्स स्टेटमेंट. फॉल्स विचारले, चुकीचं विचारलंय, कीवर्ड्सवरती फोकस करा. फर्स्ट ऑप्शन बघूयात, झायगोट प्रोड्युस्ड आफ्टर फर्टिलायझेशन अंडरगोज रेस्टिंग फेज इन क्रिप्टोगॅम्स. यांचं काय म्हणणं आहे, तर क्रिप्टोगॅम्समधला जो झायगोट आहे तयार झाल्यानंतर काय होतो, रेस्टिंग फेजला जातो. आता बघा याच्यामध्ये हे स्टेटमेंट लक्षात ठेवा काय आहे. त्याच्यानंतर याला डिस्कस करण्याच्या अगोदर आपण बाकीचे 3 डिस्कस करूयात. नेक्स्ट बघा, इन एंजिओस्पर्म्स एंडोस्पर्म इज ट्रिप्लॉइड. माहिती आहे आपल्याला की हा ट्रिप्लॉइडच असतो, कारण तुमचा सेकंडरी न्यूक्लियस डिप्लॉइड असतो, प्लस एक मेल गॅमेट येऊन काय होतं, हे ट्रिप्लॉइड टिश्यू तयार होते. प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस असं आपण त्याला म्हणतो. म्हणजे हे आन्सर, हा ऑप्शन तुमचा करेक्ट, किंवा हे स्टेटमेंट तुमचं करेक्ट आहे. इन जिम्नोस्पर्म्स एंडोस्पर्म इज हॅप्लॉइड, हे सुद्धा स्टेटमेंट बरोबर आहे. कारण इथं काय होतं, तर एंडोस्पर्म हा तयार कशापासून होतो, फिमेल गॅमेटपासून होतो. कशापासून होतो, फिमेल गॅमेटपासून. आणि याच्यामध्ये फिमेल गॅमेटला काय होत नाही, मेल गॅमेट किंवा या दोघांचं फ्युजन, मेल आणि फिमेल गॅमेटचं होत नाही, ते फर्टिलायझेशन. याच्यामध्ये फक्त एकट्या फिमेल गॅमेटपासून काय होतं, तुमचा एंडोस्पर्म इथं जिम्नोस्पर्ममध्ये तयार होतो. मग एकटा फिमेल गॅमेट किंवा मेल गॅमेट कसे असतात, हॅप्लॉइड असतात, आणि याच्यापासून तयार झाला म्हणून जिम्नोस्पर्मचा एंडोस्पर्म सुद्धा कसा आहे, हॅप्लॉइड आहे. नेक्स्ट बघूयात, अपोमिक्सिस इज कंट्रोल बाय अपोमिक्टिक जीन्स. आता अपोमिक्टिक जीन्स म्हणजे माहिती आहे तुम्हाला, अपोमिक्टिक सीड्स तुम्हाला माहिती आहेत. मग याच्यामध्ये काय होतं बघा, अस्टरेसी फॅमिली, कुठली फॅमिली,
अस्टरेसी फॅमिलीमध्ये काय होतं, हे जे सीड्स फॉर्मेशन होतात ते कसे होतात, विदाउट फर्टिलायझेशन. काय होतं, विदाउट फर्टिलायझेशन. म्हणजे अप्पो म्हणजे काय, अवे, मिक्सिंग, अपोमिक्सिस. मग हा काय आहे, अपोमिक्सिसचा प्रकार आहे. म्हणजे सेल्फ पॉलिनेशनचा नसून क्रॉस पॉलिनेशनचा सिस्टर पार्ट आहे हा. तर बघा काय दिले, मग अपोमिक्सिस कोण कंट्रोल करते, अपोमिक्टिक जीन्स करणार. तर ऑब्वियस आहे हे मेकॅनिझम कंट्रोल करणारे जीन हे अपोमिक्टिक जीन्स आहेत. म्हणजे हे सुद्धा सेंटेन्स बरोबर आहे. राहिला फर्स्ट ऑप्शन. मग आता याच्यामध्ये काय सांगितले, झायगोट फॉर्म झाल्यानंतर कुठला, क्रिप्टोगॅम्स मधला झायगोट फॉर्म झाल्यानंतर रेस्टिंग फेजला जातो. आता मला सांगा, एखादा झायगोट फॉर्म झाल्यानंतर जर तो रेस्टिंग फेजला जात असेल तर पुढची ग्रोथ होणार आहे का, पुढची ग्रोथ पॉसिबल आहे का, नाही. म्हणजे हे हा ऑप्शन किंवा हे स्टेटमेंट कसं आहे, रॉंग आहे, फॉल्स आहे. आणि आपल्याला काय करायचं आहे, फॉल्स स्टेटमेंट शोधायचे. म्हणजे तुमचं करेक्ट आन्सर असणारा ऑप्शन काय आहे, ए. का, कारण ते चुकीचं स्टेटमेंट आहे, बाकीचे तिन्ही बरोबर आहेत. नेक्स्ट क्वेश्चन सुद्धा सोपा आहे, CET 2018 मध्ये विचारला गेला होता. काय आहे बघा, which character of angiosperms helped in their dominance on earth. एंजिओस्पर्मचं असं कुठलं कॅरेक्टर आहे की जे त्याचा डॉमिनन्स म्हणजे जास्तीत जास्त त्याची डॉमिनन्सी तयार करते किंवा जास्त प्रभुत्व आहे. मग बघा, फॉर्मेशन ऑफ सीड, फॉर्मेशन ऑफ एंडोस्पर्म, डबल फर्टिलायझेशन अँड प्रेझेन्स ऑफ झायलेम व्हेसल्स. आता मला सांगा, एखाद्या स्पेसिसचं, मग ते प्लांट असू दे किंवा ॲनिमल असू दे, त्याचं पॉप्युलेशन जर वाढवायचं असेल तर काय पाहिजे, रिप्रोडक्शन त्याचं कसं पाहिजे, जास्त पाहिजे, किंवा रिप्रोडक्शन त्याचं स्टेबल पाहिजे. मग पॉप्युलेशन वाढवण्यासाठी याच्यातला कुठला फॉर्मेशन किंवा कुठला ऑप्शन तुम्हाला जास्त सुटेबल वाटतोय, प्रेझेन्स ऑफ झायलेम व्हेसल्स बरोबर आहे का, नाही, कारण याचं रिप्रोडक्शनशी संबंध नाही आहे, ग्रोथशी आहे. त्याच्यानंतर बघा, डबल फर्टिलायझेशन. आता मला सांगा, फर्टिलायझेशन सिंगल झालं काय आणि डबल झालं काय, त्याच्यामध्ये काय फरक पडणार आहे का पॉप्युलेशन वाढण्याला, नाही. एकदा झालं किंवा हे डबल फर्टिलायझेशनने ऑब्विसली काय होतं, आपला एंडोस्पर्म तयार होतो जो की ट्रिप्लॉइड आहे. मग त्याचं पॉप्युलेशन वाढवण्यासाठी काय हेल्प आहे का, नाही. हे एंडोस्पर्म काय आहे तुमचं, डबल फर्टिलायझेशनने तयार काय होतोय, एंडोस्पर्म तयार होतो. आणि त्याचं काय काम आहे, न्यूट्रिशन आहे. आता न्यूट्रिशनने तुमचे प्लांट सर्वाइव्ह होतील, काय होतील, सर्वाइव्ह होतील. बट डॉमिनन्स तयार होईल का, नाही. मग याच्यामध्ये कन्फ्युजन आहे. ठीक आहे, डबल फर्टिलायझेशन नाही आहे, फॉर्मेशन ऑफ एंडोस्पर्म नाही, मग काय आहे, फॉर्मेशन ऑफ सीड. मग हा ऑप्शन का करेक्ट आहे, कारण जेव्हा तुमचे सीड फॉर्म होतात तेव्हा जो लाईफ स्पॅन आहे, काय आहे तुमच्या प्लांटचा लाईफ स्पॅन, प्लांटचा म्हणण्यापेक्षा 2 जनरेशन मधला गॅप. बघा, सीड, आता समजा एखादा समर सीझन आहे, समर सीझन मध्ये काय होणार आहे, प्लांट तर मरून जाईल, बट तुमचं सीड परसिस्ट राहणार आहे. आणि हे सीड नेक्स्ट तुमचा जो पावसाळा असणार आहे किंवा रेनी सीझन असणार आहे त्याच्यावेळी इमर्ज होईल, जर्मिनेट होईल. आणि म्हणून मग यांचं पॉप्युलेशन काय होतंय, वाढतंय. कुणाचं, एंजिओस्पर्मचं. फॉर्मेशन ऑफ सीड हे आन्सर त्याचं बरोबर आहे. आय होप आजचं लेक्चर तुमच्या लक्षात आलं असेल. आणि काही डाऊट असेल रिप्रोडक्शन इन प्लांट्समध्ये तर तुम्ही मला विचारा. अजून काही क्वेश्चन्स घेणं आहे, पण माझं असं मत आहे की सगळेच क्वेश्चन इथं कव्हर करण्यापेक्षा सगळ्या टाईपचे, सगळ्या पॉईंट्सवरचे मी क्वेश्चन्स कव्हर केलेत, बट तरीसुद्धा काही राहिलेत ते मी टॉपिक टेस्टमध्ये देईन. आणि टॉपिक टेस्टचा सेपरेट व्हिडिओ बनवायचा की आपल्या या पॉईंटच्या खालीच किंवा टॉपिकचा जो शेवटचा व्हिडिओ असेल त्याच्या खाली मॉक टेस्ट द्यायची, याच्यावरती तुम्ही मला नक्की कमेंट्स कळवा. म्हणजे तुमचंही मत माझ्या लक्षात येईल आणि त्याच्यानुसार आपल्याला पुढे जाता येईल. तर तुम्ही व्यवस्थित त्याच्यावरती तुमचं काय मत आहे, तुम्हाला काय वाटतं, किंवा बाकी जरी काही सजेशन्स असतील तुम्हाला चॅनलबद्दल तरी तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा. आणि बायोलॉजी मॅग्निफाईडला जास्तीत जास्त शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लाईक करा. थँक्यू फ्रेंड्स.